मनोज जरांगे यांचं सकाळी 10 वाजल्यापासून भर उन्हात उपोषण. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण स्थळ सोडणार नसल्याचं स्पष्ट. मी उन्हात पण सरकारला चटके बसेल, जरांगे यांचा इशारा. जरांगेंच्या 12 मागण्यांवर सरकारचं आश्वासन. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी आश्वासनांचा ड्राफ्ट जरांगेंना दिला. जरांगे आज निर्णय घेणार. सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी महाधिवक्त्यांच्या कोर्टात चेंडू. सरकार महाधिवक्त्यांचं कायदेशीर मत घेणार. मंत्री राधाकृष्ण विखेंची माहिती. स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्याबाबत महिनाभरात कार्यवाही करू. जात पडताळणी प्रमाणपत्रांचा 15 दिवसात आढावा घेणार. सरकारचं जरांगेंना आश्वासन. मनोज जरांगेंच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक. मराठा समाजासाठी मी आणि शिंदेंनी घेतलेले निर्णय आतापर्यंत इतिहासात कोणीही घेतले नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरू. जरांगेंना वेगळं आरक्षण द्या, आमच्या ताटातलं देऊ नका. बोगस ओबीसी आमच्यात आल्यास समाज पेटून उठेल. बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा. निर्णय घेताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. एकाच्या ताटातलं आरक्षण काढून दुसऱ्यांना देणार नाही. महायुती सर्व समाजाच्या हिताचा निर्णय घेणार. फडणवीसांची भूमिका. ओबीसींचं आरक्षण हिसकावून घेतल्यास उद्यापासून आंदोलन. जरांगेंनी बाजवर बसून आंदोलन केलं. आम्ही ढेकळात आंदोलन करू. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा इशारा. पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरेंचा भाजपमध्ये प्रवेश. मुंबईत रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. तनपुरेंना भाजपकडून महिला नगर विधान परिषदेची उमेदवारी मिळणार. तनपुरेंनी भाजपमध्ये प्रवेश करा, आमच्यासाठी धक्कादायक. तनपुरेंनी मतदारसंघाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला असेल. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. पक्षाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक. मंत्र्यांनी उदारपणे पक्ष निधीसाठी योगदान द्यावं. पार्थ पवारांच्या सूचना. पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याची चर्चा. सूत्रांची माहिती. मुंबईसह ठाणे आणि रत्नागिरीत सीएनजी आता 2 रुपयांनी महागला. 15 दिवसात दुसऱ्यांदा वाढ. सीएनजीचे दर प्रति किलो 86 ते 88 रुपयांवर. तर घरगुती पाईप गॅसच्या दरातही 50 पैशांची वाढ. घरगुती पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपयांवर. मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरांवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला. 9 जण अटकेत. दादर स्टेशनची रेकी केल्याची माहिती. मुंब्रा, कुर्ला आणि पुण्यात राहणाऱ्या 3 अटक. आरोपीचं पाकिस्तान कनेक्शन समोर. पुण्यात विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 22 वर. सीआयडीकडून आरोपींची 8 तास कसून चौकशी. काही आरोपींना घेऊन पथक पुण्यातील सीआयडी कार्यालयाकडे रवाना. विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग. काल एकाच दिवसात 55 ठिकाणी कारवाई. 4480 लिटर हातभट्टी दारू जप्त करून नष्ट. 55 आरोपी अटकेत, तर 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जींवर हल्ला. सोनारपूरमध्ये जमावाकडून घोषणाबाजी करत मारहाण. अभिषेक बॅनर्जींचे कपडे फाडले, अंडीही फेकली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. राजस्थानच्या चुरू शहराला धुळीच्या वादळाचा तडाखा. आकाश धुळीच्या ढगाने भरलं. संपूर्ण शहरात भर दिवसा काळोख पसरलाय. जनजीवन विस्कळीत. यूपी बिहारमध्ये पाऊस आणि वादळामुळे 48 जणांचा मृत्यू. 20 जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत. यूपीमध्ये ताशी 100 किलोमीटर वादळाचा कहर. निर्माणाधीन पूल कोसळून दुर्घटना. 18 विमानांचं वेळापत्रक बदललं. कापूस आयातीवरील सीमाशुल्क 5 महिन्यांसाठी माफ. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. 1 जून ते 30 ऑक्टोबरपर्यंत निर्णय लागू. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा.